घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला एक मी घरातील सर्व बाधा आणि घरामध्ये काही शंका असते, काही केलेलं आलेलं गेलेलं, घरात काही दोष आहे, जागेत दोष आहे, बऱ्याच लोकांची शंका असते। ही तुम्हाला घरातला दोष करण्यासाठी एक उपाय सांगतोय। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही सत्य उपाय आहे आणि तुम्हाला काय करायचे ते सांगतोय। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, मापून जी घे सांगेल ती तसंच करा, चुकीचं काही करू नका। 5 मुठी तांदूळ घ्यायचे। 5 मुठी तांदूळ घेऊन ते तुम्हाला शिजायला टाकायचे। बरोबर जेवढ्या हातात तुमच्या 5 मुठी बसतील 5 मुठीचाच भात शिजवायचा आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही मित्रांनो, मीठ टाकायचं नाही, काय नाही। ते भात शिजल्यानंतर त्याचे एक पत्तरवळी घ्यायची आहे, वडाच्या पानाची करा नाहीतर केळीच्या पानाची करा। त्या पत्र्यावर ह्याचे 7 गोळे करून ठेवायचे। 7 गोळ्यावर उली उडीद टाकायचे। अगर गोळे करताना त्या भातावरच उडीद मिक्स करायचे मीठ आणि परत गोळे बनवायचे उडीद टाकून। त्याच्यावर काय करायचे, तुम्हाला प्रत्येक गोळ्यावर एक एक खोबऱ्याच्या तेलामध्ये वात भिजवून तुम्हाला वात ठेवायची। बाकीचे दुसऱ्या तेलात घेऊ नका। वात घेतल्यानंतर त्याच्यावर लाल फुलं ठेवायचे 7, लाल फुलं 7 ठेवायचे आणि 7 ठेवल्यानंतर खोबऱ्याच्या वाती तुम्हाला चितवून घ्यायचे। ते असं ताटात घ्या, ताटावर पत्रावळी ठेवा, म्हणजे तुम्हाला हातात 7 तोळे असे उचलून घेता येईल। भाकरीचं मोठं ताट घ्या, त्याच्यावर पत्रावळी ठेवा, त्याच्यावर ही भात 1.25 मुठ उडीद ह्याचे गोळे बनवा। ह्याच्या गोळेवर हळद कुंकू टाका, थोडं दही टाका, त्याच्यावर वात ठेवा। वात खोबरे तेलात भिजवून वात ठेवा, ती वात चितवून घ्यायची मित्रांनो। वाती चेतल्यानंतर एकदा कोणची इजल कोणची नाही इजल त्याच्यावर काय आपल्याला देणं घेणं नाही। ती तसंच ताट उचलून तुम्हाला प्रत्येक घरामध्ये 3 प्रदक्षिणा मारायच्या, सव्वाशा मारायच्या आपल्या घड्याळासारख्या। घरामधून 3 प्रदक्षिणा मधून मारून तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर मधून 3 वेळा उतरायचे। असं 3 वेळा उतरल्यानंतर तसंच एखाद्या पिशवीत अगर कसे तरी ताट ते गोळे उचलून पिशवीत एखाद्या बाजाराच्या मोठ्या पिशवीत ठेवून ती पत्रावळी तुम्हाला तसंच थेट नदी जर असली तर या नदीमध्ये तुम्हाला असे सोडून द्यायचे। ते गोळे टाकायचे नाहीत लांबून फेकून मित्रांनो, एक लक्ष करा। कुठलं जरी केलं तसं फेकून द्यायचं नाही, हाताने हळूच ठेवून द्यायचे। ते जर तुम्हाला नदी नाही भेटली, नदी नाला वडा नाही भेटला तर तुम्हाला एखादा उकरड्यावर नेऊन ठेवायचे। उकरडा जर नाही भेटला, स्मशानभूमीच्या तोंडावर 4 रस्ते फुटते तिथं नेऊन ठेवायचे। ह्यापैकी जर कुठेतरी तुम्हाला नेऊन ठेवावं लागणार। पण शक्यता जर तुम्ही पाण्यात जर सोडले, जसजसं पाणी वाहील तसतसं तुमच्या घरातला सर्व दोष निघून जाणार आहे। तर ही एकदम साधा आणि सोपा तुम्हाला उपाय सांगितला आहे। घरातील सर्व दोष तुमच्या काढण्यासाठी उपाय। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। परत आपण दुसऱ्या जागी अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो। चला, राम राम।